नमस्कार. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत आणि मध्यंतरी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेला महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद दिला. विधान परिषदेला महायुतीला चांगला प्रतिसाद भेटला आणि भविष्यात आता विधानसभेच्या निवडणुका 41 दिवसात लागतील असं गृहीत धरल्या जात आहे. गृहीत धरल्या जात आहे म्हटल्यापेक्षा दुपारी बातम्यांमध्येच उद्धव ठाकरे यांनी बोलताना सांगितलं की तयारीला लागा, 41 दिवसात आचारसंहिता लागेल. मग असं असताना जे राजकीय वातावरण आज महाराष्ट्राचं झालेलं आहे, म्हणजे आज बरेच असे पक्ष आहेत की त्यातल्या कार्यकर्त्यांना संकोच आहे किंवा त्यांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता जायचं कोणासोबत. आणि मी तुम्हाला आज ठाम विश्वासानं सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये या पक्षातले नेते त्या पक्षात आणि त्या पक्षातले नेते या पक्षात जाणारच आहेत. आपापले आमदारकी टिकवण्याचे सगळेच जण प्रयत्न करणार आहेत. पण अशाच जागा वाटपाचा विषय असेल, पक्षाच्या भूमिकेचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला सारून आज सत्ता स्थापनेसाठी सगळेच पक्ष कंबर कसणार आहेत. मग हे सगळं होत असताना प्रश्न पडतो तो सर्वसामान्य माणसाचा. आणि ज्या पद्धतीनं आपल्या समोर आता हे सगळे विषय आलेले आहेत, या सगळ्या विषयात आपण बघितलं की लोकसभेला लोकांचा कल हा महाविकास आघाडीला होता. विधान परिषदेच्या वेळेस अंतर्गत झाल्यामुळे ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडून गेलं. पण मी आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एक भाकीत करतो. ते भाकीत असं आहे की येणाऱ्या काळात लोकसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्ष हा स्वतंत्र लढणार आहे आणि प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र उमेदवार उभे राहतील आणि भविष्यात कोणाची आघाडी होईल, कोणाची युती होईल हे आपण आज सांगू शकत नसलो तरी मी तुम्हाला या ठिकाणी ठाम सांगतो की आघाडी कोणाची झाली, युती कोणाची झाली, सत्ता कोणाची आली आणि सरकार कोणाचं बनलं हे महत्वाचं नाही, तर सर्वसामान्यासाठी काय झालं हे आपल्या समोर असलं पाहिजे. आणि सर्वसामान्यासाठी कोण काय करेल हे विजन डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य माणसांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा गेला पाहिजे, या मताचा मी आहे. म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आज अनेक प्रश्न आहेत. ज्यावेळी आचारसंहिता लागतील त्यावेळी हे सगळे प्रश्न सोडवले जातील. पण त्याच्या आधी जे काही प्रश्न आपले प्रलंबित असतील, ज्या काही आपल्या अडीअडचणी असतील, या सगळ्यांवर आपण फेरविचार करण्याची वेळ आज आलेली आहे आणि हा विचार झाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि हा विचार आपल्या मनामध्ये ठेवूनच आपण या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं सांगेल. तुर्तास एवढे. नक्कीच पुढच्या व्हिडिओ सोबत भेटू. धन्यवाद.